नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॉर्न कटलेट्स। त्यासाठी इथे मी कॉर्न सोलून बॉईल करून घेतलेले आहेत। यातल्या थोडेसे बाजूला काढून आपल्याला बाकीचे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे। हे बघा, हे एवढे मी ठेवले आहेत आणि हे बाकीचे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे। हे बघा, हे असं आपण वाटून घेतलेलं आहे जाडसर। एका बाउल मध्ये काढून घेऊया। यामध्ये हे जे आपण काढून ठेवलेत बाजूला ते घालायचे। हे इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेत मी आणि किसून घेतलेले आहेत, म्हणजे त्यात गुठळ्या नाही राहत। थोडेसे मटार घालणार आहे। हे ऑप्शनल आहे, असले तर घालायचे, नाही तर नाही घातले तरी चालेल। तुम्ही कॅप्सिकम सुद्धा बारीक चिरून घालू शकता। इथे हे मी गाजर बारीक चॉप करून घेतलेले आहे। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यात हा एक कांदा बारीक चिरलेला आहे, मिरची जसं तिखट हवं आहे त्या प्रमाणात, आणि कोथिंबीर घालायची बारीक चिरून। आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। हे आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा, धणे जिरं पावडर घालायचे 1 चमचा, 1 चमचा चाट मसाला घालूया। याऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता। हळद घालायची आहे 1/2 चमचा, हिंग घालूया 1/2 चमचा, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे 1/2 चमचा। यात आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालणार आहोत बाइंडिंग येण्यासाठी। याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही घालू शकता। आता घालायचं आहे चवीपुरतं मीठ। हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यात तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता, नाहीतरी नुसतं असंच केलं तरी छान लागतं ते। त्यानिमित्ताने भाज्या मुलांच्या पोटात जातात आणि मुलांना हा असा चटपटीत प्रकार खूप आवडतो। हे बघा, हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय। 5 मिनिटं जरा ठेवून देऊया आणि मग याचे कटलेट्स बनवायला घ्यायचे, म्हणजे सगळ्या चवी व्यवस्थित एकमेकात मिसळतील। 5 मिनिटं झालेली आहेत, आपलं हे मिश्रण छान भिजलेलं आहे। आपण कटलेट्स करायला घेऊया। इथे मी एक पळी घेतली आहे, म्हणजे एकच मापात सगळे कटलेट्स यावीत म्हणून याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय। हे बघा, हे अशा प्रकारे एका मापात येतील सगळे कटलेट्स। इथे मी बारीक रवा घेतलाय, ब्रेड क्रम्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे आता ब्रेड क्रम्स नाही आहेत म्हणून मी हे रव्यामध्ये कोट करणार आहे। हे बघा, एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि अशीच सगळी कटलेट्स आधी बनवून घेऊया आणि मग एकदम फ्राय करूया। इथे मी तेल तापत ठेवलंय। तेल अगदी कडकडीत तापवायचं नाहीये, गॅस मीडियम ठेवायचा आहे। एकदम हाय ठेवायचा नाही, नाहीतर लगेचच हे लाल होतात। आणि अगदी बारीक ठेवला, अगदी लो फ्लेम ठेवली तर ते तेल ओढून घेतात जास्त। आता आपण ही कटलेट्स घालायचे। एका वेळी जास्त घालायची नाही, नाहीतर मग ती पलटी करताना फुटण्याची शक्यता असते। आपल्याला इझिली पलटी करता आली पाहिजे। गॅस मीडियम ठेवा। आता ही अगदी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायची आहे। आता ही आपण पलटी करायची आहे। असे बघा, असा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे। ही पटकन होतात। आपल्याकडे ज्या घरात अवेलेबल भाज्या असतील त्या कुठल्याही भाज्या घालून तुम्ही करू शकता, किंवा नुसतेच कांदा मिरची कोथिंबीर घालून सुद्धा अतिशय छान लागतात कॉर्न कटलेट्स। तुम्ही नक्की करून बघा। ही हिरव्या चटणी किंवा सॉस सोबत अतिशय छान मस्त लागतात। तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।
दुसऱ्या बाजूने सुद्धा छान झालेली आहे. हे बघा. वाव. आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया.